श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा डॉक्टर माधुरी चेंडके यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार व समस्त कर्मचारी वृंद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच आपल्या भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तिचे जतन व जोपासणूक व्हावी याकरिता विविध सणावारानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करीत असते। नुकतेच शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रमाचे आयोजन सर्व विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले। शाळेतील बहुतांश विद्यार्थी गोपाळकृष्ण व राधेच्या वेशभूषेत आले होते, त्यामुळे या प्रसंगी शाळा संपूर्ण राधाकृष्णमय झाली होती। रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा राधाकृष्णांसोबत फोटो काढण्याचा, सेल्फी घेण्याचा मोह आवरत नव्हता। हार, फुले व तोरणे यांनी सजावून गोपालकृष्णांसाठी 15 फुटावर दहीहंडी बांधली होती। शाळेला याच वर्षी जुळलेले सुधीर टोलमारे या पालकांनी स्वइच्छेने अतिशय सुंदर वळणदार अक्षरात या कार्यक्रमांचे फलक लेखन केले होते। शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार, जान्हवी, रिदम व गोपालकृष्णाच्या वेशभूषेतील रुहान सदार, शाळेचे पालक गणेश बुंदेले, सुधीर टोलमारे यांच्या हस्ते गोपालकृष्णाच्या प्रतिमेचे व दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। राधाकृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थी, यशोदा मातेच्या वेशभूषेतील महिला, पालक, सर्व शिक्षिका व विशेषतः शाळेच्या 70 वर्षीय पालक पार्वती इंगोले यांनी यावेळी गोपालकृष्णाच्या भोवती गोलाकारात रास गरबा नृत्याचे सुंदर प्रस्तुतीकरण करून आपला आनंद साजरा केला। इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा तयार करून गोपालकृष्णाच्या वेशभूषेतील रुहान सदार याने दहीहंडी फोडली। त्यावेळी सर्व विद्यार्थी, पालक सर्वांनी टाळ्या वाजवून, फुगड्या घालून व आनंदाने नाचून एकच जल्लोष यावेळी केला। शालेय समिती सदस्य अरुण बांबल यांनी सुद्धा या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुजित खोजरे व सचिन वंदे यांनी केले। दहीहंडी, गोपालकाला व रास गरब्याच्या या कार्यक्रमात मोनिका पाटील, ज्योती मडावी, आसावरी सोवडे, प्रणाली माहुरे, माधुरी कंगारे, मंगेश मोहोड इत्यादी व अशा अनेक पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।